लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रचलेल्या कवनानुसार मुंबईत उंचावरी मलबार इंद्रपुरी कुबेराची वसती तेथे राज्य करती. परळात राहणारं रात्रंदिन राबणारं टांग्याची घोडी मेली रस्त्यावरती. जे परळ होतं, जे लालबाग होतं ते आज राहिलेलं नाहीये. टांग्याची घोडी तर मेलीच, दुर्दैवानं इथला गिरणी कामगारही उद्ध्वस्त झाला. मात्र मलबार हिलला अजिबात धक्का लागला नाही. मलबार हिल आहे त्यापेक्षा अधिक सशक्त झाला, अधिक बलवान झाला. लालबाग परळ म्हटलं की महाराष्ट्राच्या मराठी माणसाची छाती अभिमानानं फुलून येते. लालबाग परळ एक झंझावात होता. शिकार नव्हती तर हत्यार होतं. आंदोलनाची ठिणगी होती. अगदी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या चले जाव चळवळीपासून ते आणि गिरणी कामगारांच्या लढ्याची ताकद होता. कवी नारायण सुर्वे यांनी कामगार आहे मी, तळपती तलवार आहे मी ही कविता जणू कामगार वर्गाकरताच लिहिली. गिरगाव ही पांढरपेशांची संस्कृती तर लालबाग परळ कामगारांची वस्ती असलेलं गिरणगाव. गिरणगाव हा शब्द खऱ्या अर्थानं प्रचलित केला तो नाटककार मामा वरेरकरांनी. म्हणजे लालबाग परळ हे महाराष्ट्राच्या मस्तीचं प्रतीक आहे, महाराष्ट्राच्या क्रांतीचं प्रतीक आहे. लालबाग परळ खरं तर कम्युनिस्टांचा बालेकिल्ला. परळच्या दळवी बिल्डिंगमध्ये असलेल्या कार्यालयातून त्यावेळी कम्युनिस्टांचा कारभार चाले. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असा होता, तो अशासाठी झाला की त्यांना पहिला बोनस आणि पहिली पगारवाढ, पहिले संप हे सगळे कम्युनिस्टांनी घडवून आणले. त्यामुळे त्यांना थोडं जास्त मिळालं, त्यांना थोडे काही रिलीफ मिळाला. याच्यामुळे कामगार हा कम्युनिस्टांच्या मागे होता. शिवसैनिकांचे अनेक हल्ले झेललेल्या या दळवी बिल्डिंगचा चेहरा मोहरा आज पूर्णपणे बदललाय. या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला असलेल्या BIT चाळींनाही ऐतिहासिक संदर्भ आहे. या चाळींपैकी पहिल्या चाळीत 1912 ते 1934 असा तब्बल 22 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवास होता. जवळच्याच सर्व्हिस लीग शाळेच्या अभ्यासिकेत बाबासाहेब अभ्यास करायचे. इथूनच ते पुढे शिक्षणाकरता परदेशी गेले. त्यांचे वडील मेजर होते आणि हे जे 6 बिल्डिंग्स आहेत एकूण ते म्हणजे त्यावेळी ब्रिटिश सैनिकांसाठी बॅरेक्स होत्या. तर बाबासाहेब मेजर असल्यामुळं त्यांना इथे 2 रूम अलाउड झाले होते. तर ही रूम त्यांची जेवणाची रूम होती आणि रूम नंबर 51मध्ये ते अभ्यास वगैरे करायचे. याच लालबाग परळनं कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना असा संघर्षही पाहिला. फक्त शिवसेने प्रमुखांनी मराठी माणसा जागा हो ही दरकाळी दिली. त्या आवाजाला परळ लालबागनी प्रथम प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद देता 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 कम्युनिस्टांचं आणि शिवसेनेचा संघर्ष चालू झाला. भले शिवसेनेची स्थापना दादरला झाली, पण ती खऱ्या अर्थानं वाढली ती याच भागात. शिवसैनिकांच्या निष्ठांच्या आडाभाकाही परळ लालबागनंच अनुभवल्या. कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाईंचा खून झाला. ते जे मारायला आले ना त्याच्यातला एकच अशोक कुलकर्णी दादरचा खांडके बिल्डिंगमधला तो प्यालेला होता आणि तो गाडीच्या मागे लपला. त्या दुसऱ्या मुलाला मारलं, पाटकर म्हणून, प्रकाश पाटकर. त्याला सांगितलं देसाईंनी कोण आहे अंधारात बघ. मग तो बघायला गेला तर त्याच्याच पोटात बुद्धी घातली. मग तेव्हा तो ओरडला, भाई इथे धोका आहे. मग ते धावत आले आणि त्याला उचलायला वाकले, ते पाठीमागून मारून तो पळाला. बंडू शिंगरेचं शिवसेनेतलं पहिलं बंड इथलंच. अर्थात शिवसेनेला पहिलं आव्हानही लालबाग परळमध्येच देण्यात आलं. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड बिरजकर यांच्या लालबावट्याच्या घोषणांनी कम्युनिस्ट क्रांतीचं स्वप्न पाहणारा हा मुलूक. पुढे डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संपानंतर गिरणी कामगारांची झालेली परवड आणि त्यानंतर बेकारीमुळे AK-47 गन हातात घेऊन गँगस्टर झालेली पोरटोरं असा विदारक इतिहासही लालबाग परळचाच. हा एकच असा संप होता
की जो दत्ता सामंतांना करायला लावला. आणि दत्ता सामंतच्या संपाने काय फायदा झाला तर कामगारांना जे म्हणजे मालकांना जे पाहिजे होतं, सरकारला जे पण पाहिजे होतं, कारण त्यांना प्रत्येक थोड्या वर्षांनी संपाची कटकट नको होती. मध्यस्थी करा, हे करा, या दोघांचं कल्याण झालं ना. गिरणीत त्यांनी बंद करून बसले, कामगार मेले. परळ म्हणजे पोळबावडी. इथं टांग्यांची घोडी पाणी पिण्याकरता आणली जात. पूर्वी इथून ट्राम जात असल्यानं त्याला परळ ट्राम टर्मिनसही म्हटलं जायचं. भुईवाड्यात आगरी ख्रिश्चनांची वस्ती. परळगाव 5 कळशांचं, तर शिवडी हा कोळीवाडा. वाघेश्वरी ही परळची ग्रामदेवता. 1856 साली तिची स्थापना करण्यात आली. तर पुरातन 12 देव हे शिवाचे अवतार. जीवशिव हेही इथलं पुरातन मंदिर. परळ हे जणू आरोग्य सुविधा केंद्रांचं हबच मानायला हवं. जगातली सर्वोत्तम अशी ब्रिटिशकालीन प्रमुख रुग्णालय याच परिसरात. हाफकिन ही जैवलस संशोधन संस्था ही इथंच. हाफकिन संस्थेच्या स्थापनेपूर्वी ही जागा गव्हर्नरचं निवासस्थान होतं. व्ही शांताराम यांचा राजकमल स्टुडिओ, कारादार स्टुडिओ, जयंत देसाई स्टुडिओ, वाडिया स्टुडिओ इथं चित्रपटांच्या शूटिंग होत. परळ गावात गांधी सिनेमाचा काही भाग चित्रित करण्यात आल्याची आठवण जुने परळवासीय सांगतात. परळमधल्या बच्चूअली डोळ्यांच्या हॉस्पिटलची स्थापना करण्याकरता महात्मा गांधी आले होते. कामगार रंगभूमी, थिएटर, सिनेमांमध्ये आपल्या अभिनयातून गाजलेल्या कलावंतांचा इथं सदैव राबता असे. कामगार मैदान, नरे पार्क, लाल मैदान यांना आंदोलनं, लढे आणि चळवळींच्या सभांची परंपराच. आज तुम्ही ज्याला चिवडा गल्ली म्हणता, तिथे जो दर्गा आहे त्याच्या आतल्या भागामध्ये एक लग्नाचा हॉल आहे. हे पूर्वीचं तमाशाचं थिएटर होतं, हनुमान थिएटर. कोकणातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्या गिरणी कामगारांकरता लालबाग परळमध्ये खानावळींची प्रथा रुजली. जसा आंदोलनांचा इतिहास तशी उत्सवांचीही परंपरा आणि संस्कृती. अमृत महोत्सव साजरा केला गेलेल्या गणेशोत्सवानं तर इथं जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवली. लालबागमधली चिवडा गल्ली, मसाला मार्केट इथल्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य भागच. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या लालबागच्या मेघवाडीत अजूनही चक्क शेती होते यासारखी आश्चर्याची गोष्ट नाही. इथल्या लोकांना खरोखर आवड आहे इथली शेतीची, भाजीची. कारण का ही गटारातली भाजी मिळत नाही, आम्ही खातच नाही. ही स्वच्छ भाजी खातो. भारत माता थिएटरच्या उल्लेखाशिवाय लालबाग परळ अपूर्णच आहे. सोंगाड्या चित्रपट लागला होता आणि माझा भाऊ लहान होता आणि आम्ही चित्रपट बघायला आलो होतो आणि तो रडायला लागला. त्यामुळे बाकीच्यांना त्रास होऊ नये म्हणून माझी आई त्याला बाल्कनीमध्ये घेऊन आली आणि तिकडे एक माणूस असा फार अस्वस्थपणे येर झाल्या चालू होत्या आणि मग आई त्यांना म्हणाली, तुम्ही काय काळजी करू नका, चित्रपट खूप चांगला आहे, नक्की चालेल. नंतर आईने आम्हाला सांगितलं की ते दादा कोंडके होते. भारत मातानं या भागातल्या गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग टॉवर, मॉल्स, मल्टिप्लेक्स होताना पाहिले. व्हिडिओ केबल, सेटटॉप बॉक्सच्या जमान्यात चॅनल्सचा भडीमार सुरू आहे. पण इतक्या स्थित्यंतरांनंतरही भारत मातानं अजूनही आपलं पारंपरिक रूप आणि मराठीपण जपून ठेवलंय. लालबाग परळच्या मातीला महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि उत्सवांच्या परंपरेचा गंध आहे आणि तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग परळवर शिवसेनेनं 70च्या दशकात वर्चस्व मिळवलं. एखाद दुसरा अपवाद वगळता शिवसेनेला इथं पराभवाची चव क्वचितच चाखावी लागली. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी लालबाग परळवर कम्युनिस्टांचा प्रचंड प्रभाव होता आणि अनभिषिक्त वर्चस्वही होतं. इथंच कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक होते. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य, कॉम्रेड पाटकर, कॉम्रेड कृष्णा देसाई हे या भागाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करत असत. देसाई हे शिवसेनेच्या मार्गातला अडथळा होते. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं देसाईंना मार्गातून बाजूला करण्यात आलं. 5 जून 1970ला देसाई यांचा त्यांच्या टावरीपाडा इथल्या राहत्या घराबाहेर खून झाला. अरे कोण लेनिन, कोण माओ, हे काय तुमचे नेते? आमचा नेता बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरे बोलता बोलता संबंध परळ लालबाग शिवसेना भगवामय झाला. शिवसेना भगवामय होता 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 होता
कम्युनिस्ट हळूहळू खालच्या थरावर आले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देसाई यांच्या पत्नी सरोजिनी यांना कम्युनिस्ट पक्षानं उमेदवारी दिली, तर वामनराव महाडिक हे शिवसेनेचे उमेदवार होते. त्यानंतर काय इलेक्शनमध्ये त्यांचा खून झाल्यानंतर मला उभं केलं. त्या इलेक्शनमध्ये खूप म्हणजे एवढा आम्हाला त्रास दिला ना शिवसेनेने, आम्हाला फिरणं शक्य केलं. आणि त्याच्यानंतर मग बायका पण थोड्याशा घाबरायला लागल्या, हे मुलांना आपल्या मारतील किंवा काय करतील. आम्ही प्रचाराला गेलो तरी आमच्यावर गरम पाणी टाकायचे अंगावर, अंडी फेकून मारायचे. खूप गाजलेल्या या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी होती. फक्त आम्ही शिवसैनिक आणि ह्या विभागातले आम्ही डॅशिंग शिवसैनिक असल्यामुळे आपल्याला हेच लोक नडत आहेत आलं लक्षात. म्हणून त्या लोकांनी आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या कुरापती चालू केल्या आणि त्या कुरापतीला ठोक उत्तर देण्यात आलं. फक्त आमचा संघर्ष फक्त विचारांचा होता, कार्याचा नव्हता. या निवडणुकीत वामनराव महाडिक यांच्या रूपानं शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत निवडून गेला. आमच्याकडे स्थिती अशी होती की बायका पोरंसुद्धा चाळीमध्ये जाऊन वामनरावला निवडून आणा म्हणून सांगत होती. माझी बायको त्या काळामध्ये एक महिनाभर घरातच नव्हती. ज्या मुंबईच्या बाहेरचे शिवसैनिक यायचे त्यांना डाळीत पाणी घालून भातात पाणी घालून माझी मोठी मुलगी जेवू घालायची. शाखाच्या शाखा माझ्याकडे जेवलेल्या आहेत. काय ऐनवेळ करणार, तोच भात त्यातच तांदूळ टाकायचे, पाणी घालायचे, त्या डाळीतच पाणी ओतायचं, त्याला वाढायचं, सगळ्यांची पोटं भरून पाठवायची. असं प्रत्येक शिवसैनिकांच्या माणसांच्या घरी चाललं होतं. तेव्हापासून शिवसेनेनं जी घोडदौड सुरू केली आहे ती काही काळानंतर महाराष्ट्रभर फोफावली. लालबाग परळ शिवसेनेसाठी जणू राजकीय प्रयोगशाळाच होती. याच भागात मोहन रावलेंच्या रूपानं शिवसेनेला पहिला खासदारही दिला. अलीकडच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथं शिवसेनेला आव्हान उभं केलं होतं. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालबाग परळमधला मराठी माणूस मनसेच्या बाजूने उभा राहिला. बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेतला. गेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता आलेली आहे. ही परिस्थिती बघता भाजप जर वेगळ्या पद्धतीने लढलं गेलं या मतदारसंघात तर त्यांची व्यूहरचना सुद्धा एकंदरीत आतापर्यंतची परिस्थिती पाहता शिवसेनेला या वॉर्डामध्ये घाबरण्याचं काही कारण दिसत नाही. अजय चौधरी आमदार झाले तरीही कम्युनिस्ट, मनसे आणि आता राज्यात सत्तेत असलेल्या भाजपनं इथं अजूनही हार मानलेली नाही. हा विजय निव्वळ हवेवरती, हा विजय निव्वळ लाटेवरचा नाही, तर इथला प्रत्येक शिवसैनिक अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक बाबतीत इथल्या रहिवाशांच्या निकट असतो, त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. खरं पाहता लालबाग परळमध्ये मनसे आणि शिवसेना अशीच फाईट होऊ शकते असं मला दिसते. परंतु BJP ॲज ऑन टुडे केंद्रात सत्तेवर आहे, राज्यात सत्तेवर आहे. इकडे शिवसेना सत्तेवर आहे की नाही ते त्यांनाच माहिती आहे. नक्की ते विरोधात आहेत की सत्तेवर आहे ते मला माहिती नाही. पण मला कसं आहे की सत्तेत पण राहायचं आणि बाहेर पण नाही पडायचा, मलिदा पण खायचा आणि परत बोलायला पण तयार, असं त्यांची भूमिका आहे. कम्युनिस्ट या भागामध्ये पाय रोवून आहेत, पिछाट निश्चित झालेली आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो भाग आहे, तुम्हाला मी सांगतो 202 पासून 202, 203, 204, 205, 206 हा भाग कुठला आहे तो लालबाग परळ, बोईवाडा, शिवडी, काळा चौकी हा संबंध येतो. त्या सगळ्या महापालिकेच्या जागा हा कम्युनिस्ट पक्ष लढवणार आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत चुरशीच्या आणि रंगतदार लढतीकरता लालबाग परळची भूमी सज्ज होती. शिवसेनेसोबत युती असताना गेल्या 25 वर्षात भाजपने लालबाग परळमध्ये पक्षवाढीसाठी म्हणावे तितके प्रयत्न केले नाही. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना इथं भाजपला मिळालेली मतं निश्चितच दखल घेण्यासारखी आहेत. तरीही महापालिका निवडणुकीत शिवसेनेला इथे फारसं नुकसान झालं नसल्याचा इतिहास आहे. मराठी लोकवस्ती, भाषा अस्मिता जोपासणारे राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी मात्र गेली अनेक वर्ष इथल्या समस्या जैसे थे असेच म्हणावे लागेल. लालबाग परळचे एकूण क्षेत्रफळ 14 चौरस किलोमीटर आहे, तर लोकसंख्या सुमारे 5 लाख आहे. महापालिकेची 2 तर एक शासकीय रुग्णालय आहे. 26 खासगी रुग्णालये आणि सुश्रूषागृह आहेत. महापालिकेचं एक प्रसूतीगृह, 9 दवाखाने आणि 7 आरोग्य केंद्र आहेत. एक स्मशानभूमी आहे. 63 मोठे रस्ते तर 56 लहान रस्ते आहेत.
इथून 512 मेट्रिक टन कचरा रोज उचलला जातो. पहिल्या टर्मला मी सगळी कामं जमिनीच्या खालची केली होती. आता सगळी कामं जमिनीच्या वरची केलेली आहेत. त्याच्यातली जमिनीच्या वरची म्हणजे रस्ते खूपसे झालेले आहेत, पदपथ झालेले आहेत, एक 60 इंचाच्या मोठ्या लाईनचं काम चालू आहे. जलबोगद्याचं जी मागणी केलेली त्याचं काम झालेलं आहे. कचरा संकलन माझ्या इथे संपूर्ण मुंबईत एक वेगळा प्रोजेक्ट चालू आहे. पावसाळा आला की परळच्या मध्यभागी असलेल्या हिंदमाता आणि एल्फिस्टन ब्रिजच्या भागात पाणी साचण्याच्या भीतीनं नागरिकांना धडकीच भरते. मोनोरेलच्या कामासाठी करिरोड पुलावरच्या वाहतुकीत अनेकदा बदल करण्यात येतो. ज्याप्रमाणे जर ब्रिज झाल्यानंतर ज्या सोयी आहेत त्या काही आम्हाला अजून अवेलेबल झाल्या नाही. संपूर्ण जो रस्ता आहे परेल विलेजचा मोनोरेलचं काम चालू असल्या कारणामुळे गेल्या जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून अत्यंत खाचखळगे असलेल्या अवस्थेमध्ये आहे. हे आपल्याकडे ग्राउंड्स आहेत. आता आमच्याकडेच गणेशले ग्राउंड आहे. त्याची जोपासना BMCने करावी योग्य प्रकारे. पूर्वी जो पाण्याला स्पीड होता तो अजिबात नाही, म्हणजे मोटर लावून पण पाणी तितकंसं चढत नाही. परळ भागातला डॉक्टर आंबेडकर मार्ग मोठी जीव घेऊन ओलांडावा लागतो. परळ लालबागमधल्या अनेक वसाहतींचा जुन्या चाळींचा पुनर्विकास रखडलेला आहे. लालबाग परळमध्ये आज सुद्धा आपण जे चाळीत राहणारे लोक आहे सगळं जग बदलत आहे. आज सुद्धा आपण ह्या चाळींचा विकास करताना कोणतेही धोरण आज आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीये. BDT चाळींचा विकास रखडल्यानं किमान दुरुस्तीची तरी रहिवाशांना अपेक्षा आहे. फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले आहेत. ब्रिटिशकालीन पुलांची दुरवस्था आहे, तर नव्या उड्डाणपुलांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आहे. महापालिकेच्या मंडया पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. दुर्दैव म्हणा किंवा अजून काही, आता लालबाग परळ मराठी माणसाचं राहिलेलं नाहीये. आता या भागाला अप्पर वरळी असंही म्हटलं जातं. गिरण्या बंद पडल्या, पाठोपाठ चाळीही गेल्या. इथली मराठी संस्कृती हळूहळू लोप पावते. एकेकाळी मराठी माणसाच्या वस्तीनं गजबजून गेलेलं हे मुलूक मैदान आता राहणार आहे की नाही इथपर्यंत स्थित्यांतर येऊन ठेपलंय. आणि ही वस्तुस्थिती आहे ज्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.